स्वरूप बोधे स्तब्धता, ते जाणावी तटस्थता. ताटस्थता, ताटस्थता आणि स्तब्धता हा देह संबंधू. तर म्हणाले स्वरूपाचा बोध झाल्यानंतर जी स्तब्धता येते, स्तब्धता याचा अर्थ मौन, शांतता. आता पुन्हा काही जाणणं, घेणं, स्वीकारणं असं काही त्यामध्ये शिल्लक राहत नाही. त्यामुळे याचा अभिलाषा, त्याची अभिलाषा, याविषयीची उत्सुकता, म्हणजे एखादं शास्त्र जाणावं, आपल्याला असं वाटतं की व्यवहारातलंच माणसाला आकर्षण असतं असं नाही. या सगळ्याचं आकर्षण पण माणसाला खूप असतं, की एखाद्या शास्त्राचा अभ्यास करावा, ते शास्त्र मुखोद्गत व्हावं, त्या शास्त्रावर आपला अधिकार मिळावा, ही सुद्धा व्यावहारिक आकांक्षाच आहे. म्हणजे त्याला लौकिकाचीच हौस आहे, की ज्या हौसेमुळे त्याला हे सगळं करावं असं वाटतं. तर त्यांनी असं इथे म्हटलं आहे की ह्या स्वरूपबोधे स्तब्धता, सगळ्या वृत्ती शांतच होऊन जातात, वृत्ती म्हणून काही पुन्हा राहत नाहीत. ते जाणावी ताटस्थता, तीच मनुष्याच्या ठिकाणची तटस्थ वृत्ती आहे हे जाणावं. तटस्थ याचा अर्थ असा की आता मागे येऊन गेलेलेच गोष्टी त्यांनी पुढे घेतल्या आहेत, की तटस्थपणाने, अलिप्तपणाने, साक्षी भावाने पाहत राहणं, अशा अर्थाने ताटस्थता आणि स्तब्धता हा देह संबंधू. ते म्हणाले तो तटस्थ होतो, म्हणजे त्यांना सांगायचा एकच विषय की ज्याला आत्मदर्शन झालं किंवा ज्याला परमेश्वराचा साक्षात्कार झाला, त्याच्याकरता हे जे व्यवहारातले आम्ही शब्द वापरतो की तो अगदी तृप्त आहे, तो अगदी समाधानी आहे, तो त्या आत्म्यामध्ये एकरूप झाला, हे पुन्हा शब्दाच्या अलीकडचे देहाच्या संबंधितच गोष्टी आहेत. म्हणजे त्याला समाधान मिळालं. समाधान कोणाला मिळालं? मनाला मिळालं. मन कसं आहे? ते काय चैतन्यमय आहे? ते तर पुन्हा जडच आहे. म्हणजे जडाचंच समाधान आहे. देहाचं समाधान काय आणि मनाचं समाधान काय? म्हणजे त्यांचा सांगण्याचा आपल्याला हेतू असा आहे की तुम्ही जे जे शब्दामध्ये वर्णन करून सांगता की आत्मज्ञान झाल्यावर असं वाटतं, तसं वाटतं, ते तर सगळं देहाशीच संबंधित आहे, ते तर सगळं जगाशीच संबंधित आहे. तुम्ही जे विषय बोलता ते असेच संबंधाने पुढे आलेले, ते आत्मज्ञानाचं वर्णन करणारे विषय नाहीत, असं त्यांचं म्हणणं आहे. येथे अनुभवासी कारण येर सर्व निःकारण. इथे काय आहे? एकाचाच विचार करायचा आहे. कशाचा? फक्त अनुभवाचा. इथे अनुभव हे एकच, अनुभवासी कारण म्हणजे अनुभव येणं हा एकच विषय आहे. बाकीचे सगळे विषय जे आहेत ते निष्कारण आहेत, म्हणजे निरुपयोगी आहेत. ते काही आपल्याला कुठल्याही प्रकाराने विचारात घेण्याचं त्या आत्मदर्शनाच्या संदर्भात काही कारण नाही. म्हणजे मुद्दा त्यांचा लक्षात आला ना आपल्या, की त्यांना एकच गोष्ट आपल्याला सांगायची आहे की काहीही संबंधाने त्याचं आम्ही वर्णन केलं की त्यांच्यासारखं आपण म्हणतो की हा सत्पुरुष आहे, हा समाधानी आहे, हा सत्पुरुष आहे, हा वैराग्यशील आहे, हा सत्पुरुष आहे, हा सगळ्या प्रसिद्धी आधीच्या सगळ्याच्या पलीकडे आहे. सत्पुरुषाला काहीही इच्छा आकांक्षा राहिल्या नाहीत, असं सगळं जे काही बोलतो त्यांचं म्हणणं असं आहे की हे सगळं शरीराशीच जोडलेलं आहे. म्हणजे हे आहेत का नाहीत, इच्छा, मग त्याला इच्छा आकांक्षा असाव्यात का नसाव्यात? नसाव्यात. पण कसं आहे, इच्छा आकांक्षा नसाव्यात हे जरी म्हटलं तरीसुद्धा इच्छा आकांक्षा सुटल्या म्हणजे तो आत्मज्ञानी झाला का, असा प्रश्न विचारला. म्हणजे आपल्याकडे असा प्रश्न विचारला जातो की हा तप करतो, हा काय करतो? हा सतत स्नान 3 वेळा त्रिकाळ स्नान करतो आणि आपल्या तपाचरणाकरता मोठी व्रतं, मोठं कठोर असं नियमाचरण सांभाळतो. मग ते आपल्याला विचारतात, अहो मासा 24 तास पाण्यात राहतो, मग ह्यांनी तपाचरणाकरता 3 वेळा स्नान केलं तर तो 24 तास पाण्यात राहणार आहे, मग त्याचं तप किती फलद्रूप व्हावं? याचा अर्थ काय? त्या तपाचरणाची चेष्टा नाही केली, कोणत्याही गोष्टीची ह्याच्यात चेष्टा नाही आहे. ह्याच्यात सांगण्याचा हेतू असा आहे की हे सगळं करण्यानी काय असेल ते देहाच्या पातळीवरती जे बदलायचं असेल, मनाच्या पातळीवर त्याचे लाभ व्हायचे असतील, अंतःकरण शुद्धीकरता लाभ होणार असतील तर होतील. पण म्हणाले म्हणजे आत्मदर्शन होईल असं नाही. आत्मदर्शन ही गोष्ट वेगळी आहे आणि आपल्याला आता फक्त आत्मदर्शनाचा विचार बघायचा आहे. आणि म्हणून आत्मदर्शन होतं का होत नाही, आत्मदर्शनाचं स्वरूप काय आहे, एवढंच म्हणाले विचारात घ्यायचं आहे. म्हणून त्यांनी सांगितलं की येथं अनुभवासी कारण,
एर सर्व निष्कारण, बाकी सगळं निष्कारण आहे, हे सगळं बाकी उपयोगाला येत नाही. तृप्ती पावावी आपण आपुल्या स्वानुभवी. मला तृप्तीचा विषय जेव्हा माणूस सांगतो की तो मनुष्य समाधानी आहे, तो शांत आहे, ते म्हणाले अशा सगळ्या वर्णनांनी ती तृप्ती नाही आहे. ती आत्मतृप्ती जी गोष्ट आहे ती ज्याचा तो अनुभव आहे आणि त्याचा अनुभव आल्यावर तो पुन्हा बोलायला येणार पण नाही, सांगणार पण नाही. जोपर्यंत खरा अनुभव नाही तोपर्यंत तो बोलत राहतो, तो सांगत राहतो की अहो असं दिसलं मला, तसं दर्शन झालं. अशी दोन माणसं एकत्र भेटली की तुम्हाला काय अनुभव आला हो, तुम्हाला काय अनुभव, तुम्हाला आला का हो अनुभव, सगळ्या प्रकारांनी एकमेकांना प्रश्न विचारतात. म्हणाले हे कुठपर्यंत, आपण जसं म्हणतो ना, जोपर्यंत घडा काठोकाठ भरला नाही तोपर्यंतच घडा आवाज करतो. जेव्हा घडा काठोकाठ भरला आहे त्यावेळी त्याचा नाद संपून जातो, तिथे नाद काही शिल्लक राहत नाही. म्हणून इथे म्हणाले तृप्ती जी आहे ती आपली आपण अनुभवायची. कंठ मर्याद जेविला म्हणजे आकंठ जेवला. आपल्या त्या चिवी जोशांनी म्हटल्यासारखं आहे की त्यांनी सांगितलं अहो एवढं खाल्लं आहे, एवढा मोतीचुराचा लाडू खाल्ला आहे तुम्ही, आता पोट इतकं भरलं आहे की तुम्हाला जे तळमळ सुरू, एवढं खाल्ल्यावर पोटाच्या वर झालं, त्यामुळे तळमळायला सुरुवात झाली. म्हणाले आता ते सगळं अन्न जरा हलकं व्हावं आणि पोटाला थोडं बरं वाटावं म्हणून एक गोळी घ्या, तुम्हाला गोळी देतो, ती गोळी खा. तर तो पक्का खवय्या म्हणतो अहो तुमची गोळी खायला जागा असती तर मी एक बुंदीची कळीच खाल्ली असती. गोळीला आहे कुठे जागा. तसं ते आकंठ भोजन आहे की म्हणाले आकंठ भोजन कंठ मर्याद जेविला त्यास म्हणती भुकेला. म्हणाले तेणे शब्दे जाजावला हे तो घडेना. म्हणाले याचा अर्थ असा की ज्याला आत्मदर्शन झालेलं आहे पण त्याला म्हणतात हा वेडा आहे, हा मूर्ख आहे, हा अज्ञानी आहे, ह्याला काही समजत नाही. अजूनसुद्धा म्हणतात की तुकाराम महाराजांना कळत नव्हतं का की आपल्याला जर पैसे कमावता येत नव्हते तर कशाला प्रपंच उभा केला, कशाला मुलांना असं उपाशी तापाशी हे केलं. म्हणाले विठ्ठलपंतांना कळत नव्हतं का त्यांना जर संन्यास घ्यायचा होता तर आधी लग्न कशाला केलं. बरं हे सगळं संन्यास घेतल्यानंतर भले स्वामीजी म्हणाले पुन्हा घरी आले कशाला आणि ह्या मुलांना त्रासात पाडलं कशाला. म्हणजे सगळा उठाठेव, सगळी सुखदुःखाच्या कल्पना सगळ्या आमच्या आहेत. त्यांनी सांगितलं जो कंठ मर्याद जेवला, जो अकंठ तृप्त आहे त्याला तुम्ही उपाशी आहे म्हटलं तरी काय फरक पडतो. म्हणाले त्याला काहीच फरक पडत नाही. आम्ही आमच्या मनाने ठरवतो हा उपाशी आहे का यांनी पोटभर जेवलेलं आहे. आणि म्हणून म्हणाले नावं ठेवण्याला भले नावं ठेवत राहील, त्याला काय समजायचं आहे ते समजेल, पण ज्यांनी आत्मज्ञानाचा अनुभव घेतला आहे त्याला यातलं काही वाटत नाही. त्या तो याचा कशाचाही विचारही करत नाही म्हणाले. आणि म्हणून त्यांनी सांगितलं कंठ मर्याद जेविला त्यास म्हणती भुकेला. तेणे शब्दे जाजावला म्हणजे राग आला, दुःख झालं, नाथांना इतका त्रास दिला, तुकाराम महाराजांचा इतका छळ केला, ज्ञानेश्वर महाराजांचा छळ केला, त्यांना नाही कधी दुःख झालं. त्यांनी कधीही दुःख केलं त्यांना व्हायचं कारणच नाही म्हणाले. कारण जेवून तृप्त असलेल्या माणसाला तू उपाशी आहेस, तू भिकारी आहेस, काही शब्दांनी जरी हिणवलं आणि निंदवलं तरी म्हणाले त्याला काही फरक पडत नाही. स्वरूपी नाही देहो तेथे काहीसा संदेहो. स्वरूपाच्या पातळीवरती देह शिल्लक राहत नाही तर तिथे संदेह कशाला राहील. संदेह याचा अर्थ असा की हा मला चांगलं बोलतो, हा मला वाईट बोलतो, हे जे निरनिराळे विचार आहेत हे विचार फार अलीकडच्या पातळीवर आहे. ज्याला सगळं प्राप्त झालेलं आहे त्याच्या ठिकाणी यातलं काहीही पोचत नाही. त्याच्या ठिकाणी याच्यामुळे सुखदुःखच्या ज्याला उर्मी म्हणतो किंवा त्या लहरी तिथे निर्माण होत नाही. म्हणून त्यांनी सांगितले स्वरूपाच्या ठिकाणी देह नाही. हे सगळे विकार, हे सगळे विचार देहाच्या पातळीवर आहे, तिथे राहतील. तेथे काहीसा संदेह, तिथे कुठे संदेह राहणार आहे. त्या आत्मज्ञानाच्या जवळ असा संदेहच राहणार नाही. आपण अनेक वेळा तो विषय बोललो आहे की वेदव्यासांना जेव्हा जन्माला घालायचं आहे तेव्हा ईश्वराची इच्छा काय असेल ते असो, पण जे पराशर मुनी आहेत ते पराशर मुनी अशा ब्रह्मवेत्ते आहेत, ब्रह्मज्ञानी आहेत आणि त्या स्थितीमध्ये ते संचार करतायत, फिरतायत. त्या स्थितीत फिरत असताना त्या मत्स्यगंधेचा
त्यांनी स्वीकार करावा, त्या मत्स्यगंधेला विनवणी करावी की तुझ्याबरोबर मला एका पुत्राची प्राप्ती पाहिजे आहे. तर ती सांगते की मी तर लहान मुलगी आहे, माझं कौमार्य जर भंग झालं तर माझ्या जातीत माझ्याशी कुणी लग्न करणार नाही आणि ह्या समाजातून मी बाहेर टाकली जाईल. ते म्हणाले तुला त्याच्याशी काय करायचं आहे, तुला यातला कुठलाच त्रास होणार नाही. ही जी गंगा वाहते आहे, या गंगेच्या किनाऱ्यावरती तू मला भेटली आहेस आणि तू गंगेतून होडी इकडून तिकडे नेण्याचं काम करते आहेस. तू माझ्याबरोबर होडीमध्ये चल. आणि होडीमध्ये आल्यानंतर त्यांनी सबंध धुकं निर्माण केलं तिथे आणि त्या धुक्यामध्ये त्या मत्स्यगंधेला जो पुत्र झाला ते व्यासमुनी आहेत आणि ते जन्मले तेच मुळी अष्टवर्षीय आहेत. 8 वर्षाचा मुलगा जन्माला आला म्हणजे त्यांना काही त्या स्त्रीला ते बाळंतपण व्हावं लागलं, ते अमुक करावं लागलं वगैरे, तो काळ जावा ही काही भानगड नाही. हे सगळं त्या योगमार्गामध्ये त्याचं उत्तर आहे की धर्म अवस्था आणि लक्षण परिणाम, कशाचाही परिणाम जो होतो त्याच्यामध्ये धर्म, त्याची अवस्था आणि त्याचं लक्षण. म्हणजे आता आमची साठी उलटली की अंगावरची कातडीला सुरकुत्या पडायला लागल्या की आपण तो बरोबर आहे, वय झालं, त्या वयाबरोबर ती कातडी तशी शिथिल होणार. म्हणजे हा काय, त्या कातडीचा जो धर्म आहे, जो धर्म असा घट्ट मोठं लहान मूल पाहिलं आपण की कळतं त्याची स्किन कशी आहे. 16 वर्षाच्या मुलीचा चेहरा बघितला की तिची स्किन कळते. 25शीतला मुलगा पाहिला की त्याची स्किन कळते. ती त्वचा जी आहे, त्या त्वचेला असणारं जे तेज आहे, ती नैसर्गिक कांती आहे. तर ती कांती राहणार नाही. का राहणार नाही? कारण 60व्या वर्षीचा तो धर्म नाही आहे. तेज असेल कदाचित त्या कांतीला, कारण काय शेवटी कसं आचरण आहे, काय साधना आहे, त्याचं काहीतरी तेज असू शकेल की जे आपण पाहतो की वृद्धावस्था आली तरीसुद्धा फार मोठे साधुपुरुष अत्यंत तेजपुंज दिसतात. त्यांचं तेज जर आपण पाहिलं तर आपल्या लक्षात येतं की तेजस्वी पुरुष आहेत. त्यांची ती साधना त्यांच्या चेहऱ्यावरच्या तेजानीच आपल्याला समजू शकते. आता इथे धर्म अवस्था आणि लक्षण म्हणजे हे लक्षण काय, वयाचं लक्षण आहे. अवस्था काय आहे, कातडी लहान वयामध्ये असावी तशी राहिली नाही. त्या कातडीचा धर्म काय आहे, वयाप्रमाणे जीर्ण होत जाणे. ती वयाप्रमाणे जीर्ण व्हायला लागते. हा धर्म अवस्था आणि लक्षण परिणाम जो आहे हा आम्ही सृष्टीमध्ये पाहतो. हा कशावरती अवलंबून आहे, हा काळावरती अवलंबून आहे. आता तो काळ जर आम्हाला कमीत कमी करता आला तर आपण करतो. आता अन्नधान्याच्या बाबतीमध्ये आपण पुष्कळ प्रयोग करतो की हार्मोन्स दिली की त्याला पुष्कळ फुलं येतात. नंतर आपल्याला जर एखादं, आता आपल्याकडे नाही पण परदेशामध्ये तांबडे भोपळे काय, दुधी भोपळे काय, वाटेल तेवढ्या किलोचे बनवले जातात. खूप मोठमोठं काय, कोबी काय, फ्लॉवर काय, त्यांचा आकार बघितला तर आपण थक्क होऊ. हे सगळं कशातून निर्माण होतं? हा धर्म अवस्था लक्षण परिणाम आहे का? नाही. त्या परिणामाचं सूत्र बदललं आहे आणि ते आपल्याकरता बदलून घेतलं आहे. तर ह्या योगशास्त्रात असं म्हटलं जातं की व्यासांचा जन्म झाला आणि व्यास 8 वर्षांचे पराशर मुनींच्या समोर उभे राहिले. काय झालं? फक्त पराशर मुनींना ईश्वराने आदेश दिला की तुला एका पुत्राला जन्म द्यायचा आहे की ज्याच्याकडून मला कार्य करून घ्यायचं. त्याला जन्म देण्याकरता मानवी जीवनातल्या सगळ्या प्रक्रियांमधून त्या जीवाला गेलं पाहिजे असं नाही आहे. आणि म्हणून त्याचा धर्म, त्याची अवस्था आणि त्याचं लक्षण, हे जे गणित आहे ते तिथे लागू पडत नाही. ते जे गणित आहे ते तिथे उभं राहत नाही. तर तिथे काय होतं, संकल्पाचं गणित आहे की त्या पराशर मुनींनी संकल्प केला आणि त्या संकल्पामध्ये या सृष्टीत जे घडवून आणायचं आहे ते सामर्थ्य त्या ठिकाणी प्रकट झालं. म्हणून ते 8 वर्षाचे उभे राहिले समोर. सगळा हे होतं का, तर आपल्याला त्याला सिद्ध करण्याकरताची एक कथा आपल्याला सांगता येईल. कथा म्हणजे सत्य घटना, की एक शास्त्रज्ञ आपल्या इथे आपल्या प्रयोगशाळेमध्ये, जसं आज हायड्रोफोनिक्स आणि अशाने आपण काही काही ट्रेमध्ये तयार करतो, त्या कृत्रिम पद्धतीने म्हणजे माती न घालता त्याचा मीडियम बदलतो आणि त्याच्यामधून ती सगळी म्हणजे उगवतो, उपजवतो. तर तसं तो त्याच्या एका स्वतःच्या अभ्यासिकेमध्ये एका ट्रेमध्ये त्यांनी असा प्रयोग केला की मटार
जर 3 महिने लागतात लावल्यापासून वेल वाढून मटार लागून मटार तयार व्हायला, तर आपल्या इथे ते 4 ते 5 तासात तयार झालं पाहिजे. बी रुजवण्यापासून त्यांनी त्याच्यात लिहिलं आहे की मी सकाळी 7 वाजता त्याच्यात बी रुजवलं आणि दुपारी 1 वाजता त्या मटारची उसळ खाल्ली. म्हणजे आपण उसळ बनवू, मी तो मटार खाल्ला. किती केला काळ तो लहान, कमी किती त्या काळाला किती जवळ आणलं. हे कसं आणलं? हा जो निसर्गाचा नियम आहे त्या नियमावरती आपण जसे अनेक प्रयोग करतो आणि त्याची मॉडिफिकेशन्स त्याच्यामध्ये बदल करतो, तसाच बदल आहे हा, तोच बदल आहे. आणि म्हणून साधू संत काहीतरी चमत्कार करतात असं नाही आहे. त्या निसर्गाच्या नियमांना आपल्या पद्धतीने वळवण्याचं त्यांचं पूर्ण सामर्थ्य असतं. ते त्या पद्धतीने त्यांना वळवून घेतात. आणि म्हणून संतांच्या चरित्रातले चमत्कार म्हणजे त्या भाकड कथा नाही आहे, ती वस्तुस्थिती आहे. आणि म्हणून त्यांनी इथे सांगितलं की देहाशी जर त्या स्वरूपाचा संबंधच नाही, म्हणजे हे सगळं आपण कशाकरता बोललो, तर कशाच्या विषयी संदेह अंतःकरणामध्ये निर्माण होईल, तेथे काहीसा संदेह. संदेह कुठला आहे? म्हणजे ज्याला स्वरूप स्थितीमध्ये जो सत्पुरुष राहतो आहे, त्या स्वरूप स्थितीमध्ये असलेल्या सत्पुरुषाच्या विषयी आम्ही काही बोलो, आम्हाला तो पटो की न पटो, आम्ही त्याला मान्य करो की न करो, फरक काहीच पडत नाही त्याला. कारण त्याचा देहाशी संबंध नाही आणि देहाच्या नियमांशी पण संबंध नाही. नाहीतर पराशर मुनींनी भगवंताला सांगितलं असतं, भगवंता अरे मी ब्रह्मवेत्ता आहे, माझ्यासारख्या माणसानी जर आता एखाद्या पुत्राला जन्म द्यायचा म्हटला तर लोक म्हणतील हा कसला ब्रह्मज्ञानी, हा कसला वैराग्यशील, हे सगळं सोडून हा निघून गेलेला मनुष्य पुन्हा प्रपंचामध्ये कसा येतो आहे. त्यांनी विचारलं नाही, त्याची काही आवश्यकता नाही. कारण व्यवहार जर असेल आणि जर काही कोणाला दोषच लागणार असेल आणि कुणी निंदणारच असेल, त्या देहाला निंदेल. आपली अवस्था काय आहे ही एकदा आपल्याला माहिती आहे आणि आपल्याला माहिती असण्याची सुद्धा ती स्थिती नाही आहे, ती त्याच्याही पलीकडची आहे. आणि म्हणून ते सांगतात स्वरूपी नाही देहो, स्वरूपाच्या ठिकाणी देहाचा थोडासा सुद्धा स्पर्श नाही त्या आत्मस्थितीमध्ये. तेथे काहीसा संदेह, तिथे कशाचा संदेह हो, तिथे कशाची शंका, संशयाला जागा नाही. बद्धमुक्त ऐसा भाव देहाचं कडे, हा देहात दिसतो हा पुरुष. तुकाराम महाराजांसारखा संत देहामध्ये लोकांना पाहायला मिळतो. मग लोक म्हणतात अहो हा काय मुक्त पुरुष आहे, हा जीवनमुक्त आहे, हा काय एवढा मोठा भक्त आहे, हा आणि भगवंत याच्यात काही फरक नाही आहे. म्हणाले हे बोलण्याकरता, हे कुणी बोलण्याकरता आहे, हे आम्ही ठरवण्याकरता आहे की तो आमच्यासारखा नाही आहे, तो आमच्यापेक्षा वेगळा आहे. आम्ही सगळे बद्ध आहोत, तो मुक्त आहे. हा आम्ही केलेला त्याच्या आणि आमच्यातला फरक आहे. म्हणजे काय? हे जाणून घेणं. आपल्याला अभिव्यक्तीने एखादी गोष्ट जाणणं आहे. अभिव्यक्ती कशाची? त्याच्या स्वरूपाची. नेमका कसा आहे तो, ते कसं जाणायचं, म्हणून हे बोलायचं. पण त्याच्याजवळ बद्ध किंवा मुक्त भाव आहे का? तो म्हणतो मला मुक्तही माहीत नाही, मला बद्धही माहीत नाही. की जसं साखर गोड आहे, साखरेला विचारलं की बाई तू गोड आहेस का, ती म्हणते गोड म्हणजे काय मला माहीत नाही, मी गोड आहे हे तुम्ही बोलताय, मला कुठे माहिती आहे मी गोड आहे. असं आहे की ते तिला माहीतच नाही आहे. तसा जो ईश्वर स्वरूपाला प्राप्त झाला आहे त्याला मी मुक्त आहे का मी बद्ध आहे याचं उत्तर दे म्हटलं तर तो म्हणतो मी कशाचंच उत्तर देत नाही. जसं शंकराचार्य म्हणजे गोविंद पूज्यपाद त्यांच्या गुरूंच्याकडे गेले आणि तिथे गेल्यानंतर बाहेर उभे आहेत आणि त्यांनी विचारलं की बाळा तुझं नाव काय? आणि मला नाव नाही माहिती. चिदानंद रूप शिवोहम शिवो. मला काय नाव? म्हणजे मी अमक्याचा आहे, मी केरळातला आहे, माझ्या आईवडिलांचं नाव हे आहे, माझं नाव ते. असं शंकराचार्यांनी उत्तरच दिलं नाही. त्यांनी सांगितलं मी चिदानंद रूप आहे, मला काय नाव, मला काय गाव, मी कोण. तर तसं आहे ते म्हणाले त्या स्वरूपाच्या ठिकाणी यातलं काही राहत नाही. देहबुद्धी धरून चिंती मुक्त ब्रह्माधिक नव्हेती, तेथे शुकाची कोण गती मुक्तपणाची. त्यांनी आम्हालाच प्रश्न विचारला. ते म्हणाले देहबुद्धीनी जर ब्रह्मदेव आदी देवतासुद्धा जर विचार करत असतील, आपल्याला माहिती आहे त्या अमक्यानी वर दिला, मग आता इंद्राला वाटलं की आता आपलं इंद्रपद जाईल, की तो चालला दुसऱ्या देवतेकडे धावत की माझं इंद्रपद जाऊ नये. म्हणजे समर्थ म्हणतात
की ह्या सगळ्या देवता तरी काय, या देवतासुद्धा काही मुक्त आहेत, या सगळ्या देवता काय आत्मज्ञानी आहेत? नाही, त्या आपापल्या पातळीवर उभ्या असलेल्या आहेत. आणि म्हणून म्हणाले मुक्त ब्रह्मादिक नव्हेती, ब्रह्मदेव आदीसुद्धा मुक्त नाही आहेत. तेथे शुकाची कोण गती मुक्तपणाची, तर म्हणाले तिथे शुक महामुनी सुद्धा मुक्त आहेत असं काही ते स्वतः म्हणणार आहेत ते म्हणत नाहीत. आम्हाला फक्त उपनिषदांनी सांगितले की आपण गेल्या वेळी पाहिलं, त्यांनीच तो चर्चेला विषय काढला होता ना की शुक आणि वामदेवा. तर शुकाची मुक्तपणाची गती काय, म्हणजे शुक म्हणणार आहेत का मी मुक्त आहे म्हणून, मुक्तपण हेची बद्ध. आता अर्थ कळला ना, ते का मुक्त म्हणणार नाही स्वतःला, कारण जो स्वतःला मुक्त म्हणतो तो नक्की मुक्त नाही, हा त्याचा अर्थ आहे. की आथिले पण मिरवे तो काहीच नाही, म्हणजे मला हे समजलं आहे असं ज्याला वाटतं, मला हे मिळालं आहे असं ज्याला वाटतं, त्याला काहीच मिळालं नाही असं समजावं. तसं आहे म्हणाले. ते शुकमुक्त आहे स्वतःला म्हणतील, मुक्तपणा हेची बद्ध. जो स्वतःला मी मुक्त आहे म्हणतो हेच बंधन आहे. म्हणून आपण व्यवहारामध्ये म्हणतो की मला स्वातंत्र्य पाहिजे, मला स्वातंत्र्य पाहिजे, मला माझी प्रॉपर स्पेस पाहिजे. हे म्हणण्यामध्येच माणूस आपल्यावरती बंधन आणून घेतो. मला स्वातंत्र्य पाहिजे या शब्दाचंच बंधन केवढं तरी. कारण कशात स्वातंत्र्य पाहिजे, कशाचं स्वातंत्र्य पाहिजे, किती स्वातंत्र्य पाहिजे, कुठे स्वातंत्र्य पाहिजे, कोणत्या मर्यादेपर्यंत पाहिजे, हे एक एक बंधन वाढत चाललं. माझ्या स्वातंत्र्याचं बंधन आम्ही वाढवत चाललो की मला इतकं पाहिजे. किती वाढेल? सचिन तेंडुलकरच्या घरा एवढं 5 मजली घर पाहिजे. राहण्याकरता किती स्पेस? आम्हाला आमच्या खोलीत घरात 1 खोली मिळाली तरी मनुष्य त्या स्पेसमध्ये सॅटिस्फाईड आहे. सचिन तेंडुलकर सारख्याला 5 मजली घर पाहिजे. म्हणजे याचा अर्थ असा आहे की मनुष्य आपल्या ठिकाणी मी मुक्त आहे, मुक्त आहे असं जो म्हणतो त्यालाच त्याचं बंधन आहे, की तोच त्याच्या बंधनामध्ये आहे. की म्हणून त्याला प्रत्येक प्रश्न आला ना की मी स्वतंत्र आहे. स्वतंत्र म्हणजे काय? स्वतंत्र म्हणजे किती स्वतंत्रता? म्हणजे आली ना की मला स्वातंत्र्य पाहिजे, मग माझ्या जेवणाचं स्वातंत्र्य, मग मला जे पाहिजे ते मी जेवीन. मग घरात राहिल्यावर काय करायचं, कुणी जेवायचं, कसं जेवायचं, काय जेवायचं, माझ्याकरता काय बनवायचं, दुसऱ्याकरता काय बनवायचं. मी दुसऱ्याकरता बनवणार नाही, मान्य. मग दुसऱ्याकरता बनवणार नाही, त्या घराची जबाबदारी माझ्यावर असेल तर मला त्याच्याकरता कोणीतरी नेमला पाहिजे. मला माझं बंधन नको, स्वातंत्र्य पाहिजे, मग त्या घरातच राहता कामा नाही. कारण बंधनच नको तर कुठेतरी एकटेच जा निघून. म्हणजे स्वातंत्र्य हे पुन्हा बंधनातच आहे. तसं मी मुक्त आहे असं म्हणणारा मुळातच बद्ध आहे, तो कुठेतरी बांधलाच आहे. म्हणून तो स्वतःला मुक्त आहे असं म्हणतो आहे. तर म्हणाले स्वस्वरूप स्वतः सिद्ध बद्धना मुक्त, हे सगळ्यात महत्त्वाचं. आपल्याला त्यांना जे सांगायचं आहे तो विषय हा आहे की स्वस्वरूप ही जी गोष्ट आहे ती हे जग ज्या प्रकाराने आम्ही पाहतो, ज्या प्रकाराने आम्ही ओळखतो, ज्या प्रकारचे नियम आम्ही या जगामध्ये लावतो, त्यातला कोणताच नियम हा त्या रूपाला लागत नाही. म्हणजे त्याचं वर्णन आम्ही कशाने, याचा अर्थ काय सांगितला त्यांनी की त्याचं वर्णन आम्ही कशानेही केलं, अगदी कशाने, कोणत्याही प्रकाराने, तरी ते त्याला पोचत नाही. आजच आमचा विषय योगाच्या मधला एक चालला होता. आम्ही एक सूत्र वाचत होतो. त्या सूत्रामध्ये त्यांनी ती चितिशक्ती, त्या चितिशक्तीचं स्वरूप कसं आहे ते वर्णन केलं. ते सांगताना त्यांनी आधी सांगितलं की ती शक्ती त्रिगुणाच्या पलीकडे आहे. हे आपले 3ही गुण त्याला लागत नाही. दुसरं, ती शक्ती जी आहे ती कशी आहे, ती अपरिमित आहे, ती शुद्ध आहे, असं तिचं बरंच वर्णन केलं. त्याच्यानंतर शेवटी ती अनंत आहे असं. आता त्या अनंत शब्दावरती व्यासांची भाष्य काय आहे? शब्द व्यासांचाच आहे अनंत. त्याच्यावर व्यास काय भाष्य करतात? ते म्हणतात अनंत म्हणजे काय? अनंत म्हणजे जे अंतवान पदार्थाशी जोडलं जात नाही ते अनंत. अंतवान म्हणजे आम्ही सगळे, आमचा शेवट आहे. आता हे सगळं जड आहे, ह्या जडाला शेवट आहे. ज्याला शेवट आहे त्याच्याशी ती चितिशक्ती किंवा ते चैतन्य जोडलं जातं. आता त्याच्याशी ते जोडलं जात नाही हे एक.
म्हणजे आम्ही ज्याला अनंत समजतो, आम्ही काय म्हणतो, परमेश्वर कसा आहे, अनंत आहे, असीम आहे, अपार आहे. त्याच्यावर त्यांनी काय म्हटलं की त्याला असीम म्हटलं म्हणजे सीमेच्या मर्यादेत टाकणं, की सीमा नावाच्या शब्दाची जी मर्यादा आहे त्या मर्यादेला असीम म्हटलं. म्हणजे ज्याला सीमा घालता येत नाही म्हणजे तो असीम आहे. अहो पण सीमा घालता येत नाही म्हणजे तुम्हाला घालता नाही आली पण त्याला केव्हा तरी सीमा पडणार आहे, म्हणजे तो असीम आहे. अनंत आहे म्हणाले की शब्द काय वापरला की जो विपुल किंवा अनंताकरता जो आम्ही शब्द वापरला की अफाट, अपार अशा शब्दांनी म्हटलं, किंवा अशब्द, आम्ही नाही शब्दांनी त्याचं वर्णन करू शकत, असा तो अनंत आहे. तुम्हाला शब्दांनी वर्णन करता येत नाही किंवा जितकं वर्णन करता येतं त्याच्याही तो पलीकडे आहे. म्हणजे या पृथ्वी तलावरती तुम्ही मोजायला निघालात तर तुम्ही काय मोजलं, तर तुम्ही त्याला असं म्हटलं की त्या शब्दांनी मोजलं की तो अपार आहे, तो अनंत आहे. त्याच्या ठिकाणी काय जितके शब्द अनंताकरता पर्यायी वापरता येतील तितके वापरले तरीसुद्धा म्हणाले त्या अनंताचं जे रूप आहे ते तुम्ही वर्णन नाही करू शकत. कारण तुम्ही वर्णन करायला जे शब्द वापरलेत ते पुन्हा या त्रिगुणातले शब्द आहेत. म्हणजे त्या शब्दावरती त्या 3 गुणांचीच मर्यादा आहे आणि त्या मर्यादित शब्दांनी तुम्हाला त्याचं वर्णन करता येत नाही. म्हणजे त्याला अनंत म्हणताना आम्ही ज्याला अनंत समजतो ते अनंत तो नाही. आम्ही समजतो त्याच्यापेक्षा त्याचा अनंतपण वेगळा आहे. आम्ही समजतो त्याच्यापेक्षा त्याचं असीमपण वेगळं आहे. हे माहिती आहे, हे माहिती आहे तत्ववेत्याला. म्हणून त्यांनी काय म्हटलं, त्या परब्रह्माला अनंत कोटी ब्रह्मांड नायक असं म्हटलं. का म्हटलं, कारण एका ब्रह्मांडाचा तो नायक नाही आहे, अनंत कोटी. म्हणजे आमच्या उच्चारामध्ये जितकं काही त्याचं मोठेपण, जितकं काही त्याचं अमर्यादपण, जितकं काही त्याचं अशब्दपण आहे ते आम्हाला वर्णन जितकं करता येईल तितकं आम्ही त्या अनंत कोटी ब्रह्मांड नायक शब्दांनी केलं. त्यांनी आम्ही काय दाखवलं की आम्हाला जी अनंतता अभिप्रेत आहे त्याच्यापेक्षा तो कितीतरी वेगळा आहे. म्हणजे तो अनंत कोटी ब्रह्मांड अशी तो निर्माण करतो म्हणजे काय करतो हे आमच्या कल्पनेत बसत नाही. असा आमच्या कल्पनेत न बसणारा तरीसुद्धा आम्ही शब्दात बांधलेला. म्हणजे त्यांना आपल्याला असं सांगायचं आहे की त्या स्वस्वरूप स्वतः सिद्ध आहे, मग त्याचा अनंतपण कसं आहे. त्याचा अनंतपण सुद्धा स्वतः सिद्ध आहे. जे स्वतः सिद्ध आहे त्याचं वर्णन आम्ही करू शकत नाही. आता हे सगळे जे खेळ आणि खटके आहेत ना, हे सगळे ब्रह्मसूत्रकारांनी सोडवलेले आहेत. आम्ही का नाही सोडवू शकत, आम्ही का नाही त्याचं उत्तर देऊ शकत. त्याचं कारण असं आहे की त्या अनंताने हे अनंत निर्माण केलेलं. आता निर्माण केलेलं अनंत त्याला मोजू शकत नाही, निर्माण केलेलं अनंत त्याला मापू शकत नाही. म्हणजे जसं मुलगी असं म्हणू शकत नाही की हो हो मी आईला पाहिलं आहे ना, तिच्या जन्माच्या वेळी मी होते, असं मुलगी काही आईला म्हणू शकत नाही. तसं आहे ते की तो अनंत आहे आणि त्या अनंताने जर हे अनंत निर्माण केलं आहे तर हे अनंत काय त्याचं वर्णन करू शकणार. म्हणून त्यांनी सांगितलं आहे की इथे ह्या पृथ्वी तलावरती कोणत्याही प्रकाराने शब्दांनी परमात्म्याचं वर्णन करता येणार नाही. ते स्वतः सिद्ध आहे आणि त्यामुळे त्याचा फक्त का म्हणतो आम्ही की ते अनुभव सिद्ध आहे. फक्त अनुभवच घ्यायचा, बाकी काही नाही. म्हणजे ह्या इथे मोठेपण काय आहे त्याच्यामध्ये अध्यात्माचं, की हे सगळं इतकं प्रचंड मोठं प्रकरण असलं तरीसुद्धा या देहामध्ये त्याचा अनुभव घेता येईल. हे महत्त्वाचं. त्यातलं बाकीचं सगळं जे आहे ते कळून देण्याकरता हा बाकीचा सगळा पसार आहे की आम्हाला आमच्या देहामध्ये जर इच्छा असेल तर आम्हाला त्याचं अनुभव घेणं शक्य आहे किंवा त्याचं दर्शन घेणं आम्हाला शक्य आहे. आता पुढे मुक्तपणाची पोटी शिळा. आता ते समर्थ आहेत, प्रत्येकाची मांडणीची त्याची हातोटी आहे. ते मुक्तपण कसं नाही आणि ते बद्धपण कसं आहे. मुक्तपण मी मुक्त आहे असं म्हणणं म्हणजेच कसं बद्ध आहे हे आम्हाला परोपरीने पटवताना, आपण जसं मुलांना पटवतो ना
आपल्याला वाटतं तू कळलं की नाही, तुला मी सांगितलं ते लक्षात आहे की नाही, मी सांगितलेला निरोप सांग बरं मला पुन्हा एकदा, तू काय जाऊन सांगणार आहे. ते हे जे असतं ना आपलं परोपरीने आपण सांगत राहतो. आता त्यांनी ही तिसऱ्या प्रकाराने सांगितली आहे. म्हणाले तुम्हाला 10 प्रकारांनी सांगितलं की मुक्त झाला आहे, मी मुक्त आहे असं म्हणणारा माणूस मुक्त नाही. तुम्हाला कळलं का नाही कळलं, नसेल कळलं तर अजून सांगतो. म्हणाले की पोटाला त्यांनी मुक्तपणाची शिळा बांधली आहे आणि पाण्यामध्ये उडी मारली आहे. आता ती मुक्तपणाची शिळा त्याला तळाशीच घेऊन जाणार आणि त्यामुळे तो मुक्त नावाने काही वर तरंगणार नाही आहे, तो बद्ध म्हणून खाली पडणार. बांधता जाई जे पाताळा, तो खालीच जाईल पाण्यात. देहबुद्धीचा आगळा स्वरूपी न संटे. आणि म्हणाले त्या स्वरूपाच्या ठिकाणी देहबुद्धीचं वेगळं वर्णन टिकू शकत नाही. आता विषय त्यांचा जवळजवळ संपला. मीपणापासून सुटला तोची एक मुक्त झाला. ज्याचं मी पण सुटलं तोच मुक्त आहे. मुका अथवा बोलिला तरी तो मुक्त. तोंडाने जरी त्या मुक्तीच्या गोष्टी सांगू लागला किंवा न सांगू लागला तरी तो मुक्त आहे. आता हे कुणाला म्हटलं? तोंडाने एक मुका आहे याचं आतापर्यंत वर्णन झालं. आता तरी बोलीला हे कोणाचं वर्णन आहे? हे सत्पुरुषांचं, संतांचं वर्णन आहे की संतांनी अनुभव शब्दबद्ध करून ठेवला. ज्ञानेश्वरांनी केला, तुकारामांनी केला, नामदेवांनी केला. ज्या संतांकडे हे दोन्ही आहे, अनुभव पण आहे आणि प्रतिभा पण आहे, वाणीचं वैभव पण आहे, ज्यांच्याकडे ते वाणीचं वैभव आहे त्यांनी ते प्रकट करून ठेवलं. मग आता तुकाराम महाराजांनी सांगितलं आम्ही वैकुंठवासी, म्हणजे खरे वैकुंठातले नाहीत का? म्हणजे हे खोटं बोलतायत का? ह्या मागच्या ह्याच्याप्रमाणे तो जो निकष लावला तुकाराम महाराजांना की आम्ही वैकुंठात निवास करतो, तुकाराम महाराज तोंडाने जा आम्ही वैकुंठात निवास करतो असं म्हणतात, म्हणजे हे नक्की वैकुंठातले नाही आहेत, हे खोटं बोलतात. तर त्यांनी सांगितलं तसं नाही आहे की जो सत्पुरुष आहे, जो पोचलेला आहे, जो संत आहे, जो अनुभवी आहे आणि तरीही जो प्रतिभा संपन्न आहे, तो प्रतिभा संपन्न पुरुष आपला अनुभव शब्दबद्ध करील. हे स्वतः समर्थच आहे. समर्थांनी हे एवढं सगळं शब्दबद्ध केलं आहे. म्हणजे यांना कळलं नाही आहे का? म्हणाले कळलं आहे, पण पुढच्याला कळावं ह्याकरता लिहिणारा तेवढा अधिकारी आहे आणि तो अधिकारी आहे म्हणून तो लिहितो आहे. म्हणून म्हणाले जयास बाधावे ते व्हावं. आता कुणी लिहू नये, कुणी बोलू नये. बोलणारा कसा असला म्हणजे ते टिकत नाही. तर ज्याला त्रिगुण बाधतात किंवा ज्याच्यावरती अजून त्रिगुणांचा अंमल आहे त्याच्या बाबतीमध्ये हे लिहिणं काही फारसं खरं नाही म्हणाले. म्हणून त्याच्यात बद्धोमुक्त इति व्याख्या गुणतो मेन वस्तुतः गुणस्य माया मूलत्वान नमे मोक्षो न बंधनम. म्हणाले त्या स्वरूपाचं काय गमक आहे, काय लक्षण आहे? तर त्यांनी सांगितलं की बद्ध आणि मुक्त ह्या व्याख्या आहेत. म्हणाले या गुणांच्या संदर्भामध्ये आहेत. म्हणाले वास्तविक पाहता मी ना मुक्त आहे ना मी बद्ध आहे, हा सगळा जो विषय आहे तो ह्या गुणांचं मूळ असणारी जी माया आहे त्या मायेचा विषय आहे. म्हणून नमे मोक्षो न बंधनम, म्हणून मला मोक्ष आणि बंधन हे दोन्हीही बाधत नाही, हे माझ्या ठिकाणी येत नाही. तत्वज्ञाता परमशुद्ध तयासी नाही मुक्तबद्ध. पुन्हा तोच विषय. आता काय आपल्याला पुढे जायला हरकत नाही. मुक्तबद्ध हा विनोद मायागुणे. हे सगळे शब्द कशामुळे निर्माण होतात? मायेच्या गुणाने. जेथे नामरूप हे सरे तेथे मुक्तपण कैचे उरे. जिथे नामरूपच शिल्लक राहत नाही तिथे मुक्तपण कसं राहील? कारण का हा चैतन्यमय झाला, हा ब्रह्ममय झाला. आता याला या नावाने ओळखावं हे आमच्याकरता आहे, त्याच्याकरता नाही आहे. त्याला देह काय सोडला काय ठेवला काय त्याला त्यांनी काही फरक पडत नाही. म्हणून म्हणाले जेथे नामरूप हे सरे तेथे मुक्तपण कैचे उरे. मुक्तबद्ध हे विसरे विसरले पणेसी. मुक्त आणि बद्ध हे कोण विसरतं? विसरलेपणाच विसरतो. म्हणजे जे विसरणं हा गुणधर्म आहे तो गुणधर्मच मुक्तबद्ध या विषयाला विसरून जातो, त्याच्या ठिकाणी ते लक्षात राहत नाही. याचा अर्थ असा की त्याचं अस्तित्व शिल्लक राहत नाही. आता आपल्याला आणखीन वाढेल नाही ते काव्य सांगितलं असतं. बद्ध मुक्त झाला कोण तो तरी नव्हे की आपण काय लिहिले बधक जाणावे मी पण काय धरते असं बाधी. आता बद्धमुक्त कोण होतो? कोणी होत नाही. तो तरी नव्हे की आपण. म्हणाले बद्धही आपण नाही, मुक्तही आपण नाही, पण बधक जाणावे मी पण. बधक म्हणजे बद्धपण.
मी पण जाणावं धरत्यास वाधी, जो बद्धपणा धरतो त्यालाच ते बाधतं. तर एवम हा अवघा भ्रम, अहंतेचा झाला श्रम, मायातीत जो विश्राम सेविला नाही. म्हणजे जो या जगामध्ये या बद्धतेचा आणि मुक्ततेचा खेळ करत बसतो, मी तुम्हाला मुक्त करीन, मी तुम्हाला अमुक करीन, हे जो सांगतो तो स्वतः काय करतो, त्याचा खेळ करतो म्हणाले. आणि मायातीत जो विश्राम सेविला नाही, त्याला त्याचा स्पर्शच झाला नाही. त्याला जर त्याचा स्पर्श झाला असता त्या आत्मतत्वाचा, तर तो हे करत राहिला नसता. आणि म्हणून म्हणाले असो बद्धता आणि मुक्तता, आली कल्पनेच्या माथा. म्हणाले बद्ध असो की मुक्त असो, ही पुन्हा कल्पना आहे. का सांगितलं? कारण कोणतीही वृत्ती, कोणतीही कल्पना ही त्या परब्रह्मापाशी टिकत नाही, त्याच्यापर्यंत ती पोचतच नाही. ज्याच्या अंतःकरणात ही कल्पना शिल्लक राहिली आहे, याचा अर्थच असा की त्याचं अंतःकरण परमात्म्यापर्यंत पोचलेलंच नाही. कारण ती कल्पना त्याला नाचवते ना. मी बद्ध आहे हे दुसऱ्याला सांगायला, मी मुक्त आहे, मी बद्ध आहे कोणी सांगत नाही, मी मुक्त आहे असंच सांगतो. तो बद्ध आहे असं सांगेल, किंवा तो काय, त्याला काय कळतंय, तो काय माझ्यासारखा नाही आहे. मनुष्य आत्मप्रौढी करता फक्त आपली मुक्तताच सांगेल. आणि त्यामुळे ते म्हणतात इथे की ही कल्पना आहे, ते कल्पना तरी तत्वता साच आहे. ती कल्पनाच खरी आहे, ती कल्पनाच केलेली आहे. म्हणजे आपण जसं म्हणतो की एखाद्याने म्हटलं की मुलं म्हणतात मी अमुक झालो, मी त्या राजाचा मी राजा आहे, तो प्रधान आहे, मी अमुक आहे, मला इतके पैसे मिळाले, मला एवढी लॉटरी लागली. मुलांचे खेळ असतात, एकमेकांना काहीतरी थापा मारत ते खेळत बसलेले असतात. कल्पना आहेत मुलांच्या, आणि आपण काही मुलांना बोलत नाही, करमणूक करून घेत असतात. तसं आहे. तर शेवटी काय ती कल्पनाच आहे. काही कल्पना करावी आणि आपल्या ठिकाणी ठेवावी. तर स्वप्नीबद्ध. आता त्यांनी 2 दृष्टांत दिले. म्हणून हे मृगजळ, हे मृगजळासारखं खोटं आहे, कृत्रिम आहे. माया नाथिले आभाळ. म्हणाले जसं आकाशात ढग आलेले असतात, ती काय माया आहे. माया याचा अर्थ भ्रम आहे. आत्ता ते ढग हा आकार घेतील, पुढच्या क्षणी तो आकार बदलेल. तसं स्वप्न मिथ्या तात्काळ जागृतीचं होय. तसंच म्हणाले जागं झाल्याबरोबर स्वप्न खोटं होतं हे लक्षात आलं. खूप घाबरलो, खूप कसं तरी वाटलं, खूप दुःखी झालो, खूप उदासीन झालो, आणि जागं झाल्यावर लक्षात आलं अरे हे काही खरं नाही. स्वप्नीबद्ध मुक्त झाला, तो जागृतीस नाही आला, कैचा कोण काय झाला काही कळेना. स्वप्नामध्ये बद्ध आहे त्याला आपण मुक्त झालो असं वाटलं. स्वप्नामधून जेव्हा तो बाहेर आला तेव्हा हे काय आहे त्याला काही समजेना. म्हणजे बद्ध आहे का मुक्त आहे. म्हणून मुक्त विश्वजन, जयास झाले आत्मज्ञान, शुद्ध ज्ञाने मुक्तपण समूळ व्हावं. म्हणाले शुद्ध ज्ञान हेच त्या मुक्ततेचं गमक आहे. मी मुक्त आहे, मी मुक्त आहे ही भाषा त्याला जोडू शकत नाही. बद्धमुक्त हा संदेहो, धरी कल्पनेचा देहो. पुन्हा तोच विषय की बद्ध आणि मुक्त ही कल्पनाच आहे. साधू सदा निसंदेहो, देहातीत वस्तू. एक लक्षात घ्या म्हणाले, जो खरा साधू पुरुष आहे तो आम्हाला देहात दिसत असला तरी सुद्धा ती देहाच्या अतीत असणारी वस्तू आहे. आम्हाला तो आमच्यासारखा देहात आहे असं वाटतं, पण तो आमच्यासारखा देहात नसतो. त्याचं स्वरूप देहामध्ये अडकलेलं नाही हे निश्चित. आता असो हे पुढती, पुढे राहावे कोणे रीती, तेची निरूपण श्रोती, सावध परिसावे. आता असो हे पुढती. आता हे पुष्कळ झालं म्हणून. कशाबद्दल? बद्ध आणि मुक्त या स्वरूपाबद्दलचं निरूपण पुष्कळ करून झालं. पुढे राहावे कोणे रीती. मग आपण कसं असावं? बद्ध असतानाही कसं असावं, मुक्त असतानाही कसं असावं, तेची निरूपण श्रोती, सावध परिसावे. त्याचंच निरूपण करतो असं म्हणून हा 6वा समास संपला. आता याच्या पुढचा विषय आहे तो अगदी साधा सोपा आहे. आपल्याला माहीत असणाऱ्या संकल्पना त्याच्यामध्ये. श्रीराम वस्तूसी जरी कल्पावे तरी ते निर्विकल्प स्वभावे, तेथे कल्पनेच्या नावे शून्याकार. पुन्हा तोच विषय सांगेल की वस्तूची कल्पना, परब्रह्माची कल्पना करू गेलो तर तिथे ती कल्पना होऊ शकत नाही. तथापि कल्पू जाता नये कल्पनेच्या हाता, ओळखी ठाई न पडे चित्ता, भ्रंश पडे. तरीसुद्धा कल्पना जर आम्ही त्याच्याविषयी करत गेलो
तर कल्पना करून हाती काही पडत नाही. कारण तो कल्पनेमध्ये सापडतच नाही. तो कशात सापडेल? तो भक्तीत सापडेल, तो ज्ञानात सापडेल, तो समर्पणात सापडेल, तो योगात सापडेल. पण म्हणाले तो असा कल्पना करून सापडणार नाही आहे. काही दृष्टीसची न दिसे, मनास तेही न भासे. कसा आहे म्हणाले? तो दृष्टीला पण दिसत नाही, तो मनाला पण भासत नाही. न भासे न दिसे कैसे ओळखावे? दोन्ही नाही आहे. दृष्टीलाही दिसत नाही, मनालाही भासत नाही. पाहो जाता निराकार, मनासी पडले शून्याकार. कल्पू जाता अंधकार, भरला वाटे. काय होतं? पाहायला गेलो तर तो निराकार आहे. मनाने विचार केला तर मन शून्यामध्ये जातं, कारण ते कशावरच एकाग्र होऊ शकत नाही. कल्पना करू लागला तर सगळीकडे अंधकारच दाटतो. कारण कशाची कल्पना करावी? तो कसा आहे म्हणून. म्हणून म्हणाले जया वर्ण व्यक्ती नसे, ज्याचं वर्णन करता येत नाही, ज्याला अभिव्यक्ती नाही, व्यक्ती म्हणजे. आणि म्हणाले काय होतं? तर भासाहुनी अनारस आहे, जे भासमान होत नाही. का होत नाही? भास हा खोटा आहे म्हणून होत नाही. आणि परमात्मा हा खोटा नाही आहे म्हणून तो भासत नाही. दिसला तर तोच स्पष्ट दिसेल, नाही तर तो मला भासला, मला तो जाणवला, असा जाणवत बिणवत काही नाही. तो असला तर स्पष्टच आहे, नसला तर तो नाही. म्हणून म्हणाले भास ही गोष्ट परमात्म्याच्या ठिकाणी नाही. आणि म्हणाले कसं आहे? कल्पू जाता वाटे काळे. कल्पना केली, म्हणाले काळं वाटलं. ब्रह्म काळे ना पिवळे, आरक्त निळे ना धवळे, वर्णरहित. त्याला कोणताच रंग नाही आहे. जया वर्णोक्ती नसे, भासाहून अनारीसे. रूपची नाही कैसे ओळखावे? मग त्याला ओळखावं कसं? तर त्याला भासही नाही, त्याला रूपही नाही, त्याला रंगही नाही, त्याला आकारही नाही, त्याला जर काहीच नाही तर त्याला ओळखावं कसं? आम्हाला कसं ओळखावं ते कळत नाही म्हणाले. आता न दिसता ओळखणं किती धरावी आपण, हे तो श्रमासीच कारण होत असे. तो दिसत नसताना त्याला ओळखावं म्हणजे किती श्रम आहेत. काय सोपं काम नाही आहे म्हणाले. किती धरावी आपण ओळखणं, हे तो श्रमासीच कारण होत असे. म्हणजे आपण म्हणतो ना की अहो आता काय म्हणजे कुठेही आम्हाला त्याचं थोडंसं सुद्धा काही कळलं, आपण जरा तरी क्लू लागला, जरा जरी आम्हाला त्याच्याविषयी काहीतरी समजलं की ज्याच्या आधारावरती आम्ही त्याचा शोध घेऊ. हो, पण शोध घ्यायला आधारच नाही तर आम्ही काय करावं? शोध घेण्यासाठी आधार मिळूच शकला नाही तर आम्हाला त्याचा शोध कसा घेता येईल? आणि म्हणून त्यांनी सांगितलं की ओळखच नाही दिसली. ते आत्ताचं ते क्राईम पेट्रोलचा जो विषय आहे तो असाच आहे की 6 वर्षापूर्वी ती बाई गेलेली आहे असं, आणि तिच्या नावाने दुसरी गेलेली बाई दाखवलेली आहे. आणि मग ते सगळं प्रकरण बंद करा, अमुक करा, तमुक करा, अनेक गोष्टी घडल्या. ती बाई नाही तर नाही 6 वर्ष नाही सापडली, कारण ती गेलेलीच नव्हती. तिला फक्त घरी नवऱ्यानेच त्या बाईला किडनॅप करून ठेवलेली. आता काय आहे ते कळेल आज काय होणार आहे त्यांचं. पण म्हणजे ह्याला आता पुरावा मिळणार कुठून? त्याला शोधायला काहीतरी मार्ग मिळणार कशातून? नाही, तसं ते म्हणाले आता याला कुठून मार्ग काढायचा? की 8-8 वर्ष एखादी केस पेंडिंग राहते आणि ती केस दुसऱ्याच कुठल्या तरी कारणाने ती उघड होते. म्हणजे तिच्या शोधातून ती केस मिळतच नाही. हे व्यवहारात घडतं. तर हा परमात्मा शोधायला जाऊन त्याला काय खूण सापडणार आहे? त्याला कुठली खूण, त्याला काही खूण सापडत नाही. म्हणून जो निर्गुण गुणातीत, जो अदृश्य अव्यक्त, जो अचिंत चिंतनातीत परमपुरुष, ना त्याचं चिंतन करता येतं, ना तो दृश्य आहे, ना तो व्यक्त होतो. जो निर्गुण आहे म्हणजे आमचे हे जे गुण आहेत या गुणांच्या पलीकडचा आहे. म्हणाले मग तो कसा आहे? अचिंत्य आहे, अव्यक्त आहे, अरूप आहे, निर्गुण आहे. गुणात्मनम समस्त जगदाधार मूर्तये ब्रह्मणे नमः. सगळ्या जगताला आधार असलेला अशा त्या ब्रह्माला नमस्कार असो असं म्हणून ते त्याचं असं अनेक उपनिषदांमध्ये ते अनेक वर्णन आहेत. तसं त्याचं वर्णन केलं इथे की तो अचिंत्य आहे, अक्लेद्य आहे, अच्छेद्य आहे वगैरे वगैरे अनेक वर्णनांसारखं वर्णन आहे. निर्गुण आहे, अचिंत्यतेची चिंतावे. आता उत्तर देतात समर्थ.
वरती आमचा पक्ष सांगितला, कसं विचारावं, कसा विचार करा, कसं समजावं, कशी कल्पना करावी, कसं शोधावं, काय त्याच्याकरता आपण शोध घेण्याकरता काहीतरी आम्हाला जे पाहिजे, लहान मोठा पुरावा, काहीतरी दिशा. ते म्हणाले तसं काही नाही, अचिंत्याचंच चिंतन करावं, अव्यक्तालाच आठवावं, निर्गुणालाच ओळखावं कोणेपरी. ते दृष्टीसीच न पडे, ते मनासही नातुडे, तया कैसे पाहणे घडे निर्गुणाचे. कसं पाहू? असंगाचा संग धरणे. म्हणाले तो असंग आहे, त्याचा संग धरायला म्हणजे त्याच्याजवळ त्याचा सहवास घ्यायला चाललो. निरालंबासी वास करणे, कुठल्याही प्रकारे आलंबन आधार नाही, त्या निराधाराला पकडायला जावं. निशब्दासी अनुवादणे, जो शब्दामध्ये पकडला जात नाही त्याचा अनुवाद कोणेपरी कसा करावा, त्याचा अनुवाद कसा घडेल. अचिंत्यासी चिंतू जाता, निर्विकल्पासी कल्पिता, अद्वैताचे ध्यान करिता द्वैतची उठे. अडचण आपली सांगितली. अहो म्हणाले असं जर आम्ही करायला गेलो तर तो अद्वैताचा अनुभव त्याच्याशी एकरूप व्हायला गेलो तर काय निर्माण होतं? दोन निर्माण होतं. काय दोन निर्माण होतं? त्याला जाणायचं आहे आणि जाणणारा मी आहे, त्याच्याशी आम्ही एकरूप होत नाही. हा प्रश्न का काढला? कारण त्यांनी सांगितलं की त्याच्याशी एकरूप झाल्यावर काही बोलू नका, त्याच्याशी एकरूप झालात तर तुम्हाला सगळं प्राप्त आहे, असं त्यांनी जेव्हा सांगितलं. किंवा तो मुक्त नाही, बद्ध नाही, त्याच्या पलीकडे स्वस्वरूपाच्या ठिकाणी आहे. मग आता आम्ही स्वस्वरूपाच्या ठिकाणी कसं जावं? ते जाताना काय अडचणी आहेत ते सांगतात की आम्ही त्याच्याशी एकरूप व्हायला जातो तर तो कुठे एकरूप होतो? होत नाही. काय होतं? द्वैतच निर्माण होतं, द्वैतची उठे. आता ध्यानची सोडावे, अनुसंधान ते मोडावे, तरी मागू ते पडावे महासंशयी. मग आता हे असं होत नाही म्हणून काय करायचं? जे त्याचं ध्यान करत होतो ते ध्यान आम्ही सोडून द्यावं. त्याचं जे अनुसंधान ठेवलं होतं की हाच मला तारील, हाच मला मार्ग दाखवील, हाच माझ्याकरता काहीतरी करेल आणि तो केव्हा ना केव्हा तरी माझ्यावरती कृपा करेल, असं म्हणून आम्ही त्याच्या मार्गाने जायचा प्रयत्न केला. तो जर सोडून दिला तर काय होईल? फक्त आम्ही संशयात पडू. म्हणजे म्हणून त्यांनी उत्तर काय दिलं आपल्याला? तुम्ही तुमचं चिंतन करत राहा, तुम्ही तुमचं ध्यान आहे करत राहा. तो सापडला का नाही सापडला याचा विचार करू नका. ते सोडलं तर काय आहे? तर बॅड टू वर्स्ट आहे. आम्ही अधिक वाईटात जाऊ, आम्ही संशयात पडू. जसं आपल्याकडे म्हणतात ना की ह्या साधनेने मला काय मिळालं, तर गोंदवलेकर महाराजांनी चांगलं उत्तर दिलं, रोज साधना होती आहे हेच मिळालं म्हणाल. याच्यापेक्षा वेगळं काही मिळवायची गरजच नाही. रोज होतंय ना, जे करायला घेतलंय ते रोज हातून होतंय, हेच त्याचं फळ आहे. ते एवढं मोठं फळ कसं मिळेल? तुकडोजी महाराजांनी म्हटल्यासारखं, देव झाडाचा भाजीपाला नाही ग, मनी नाही भाव म्हणे देवा मला पाव. तो आशानं पावायचा नाही रे. ते खरंच आहे. कसा पावेल? तो पावेल तेव्हा पावेल, भाव येईल तेव्हा येईल, अधिकार येईल तेव्हा येईल, योग्यता येईल तेव्हा येईल. ते सगळं काय व्हायचं ते होईल. पण समर्थ म्हणतात आज तर यातलं काही सोडू नकोस, चालू दे, तू जे करतोयस ते करत राहा. म्हणून म्हणाले द्वैताच्या भेणे अंतरी, वस्तू न पाहिजे तरी, तेणे समाधान उरी कदा असेची ना. आता काय होतं म्हणाले? हे द्वैत मनामध्ये धरलं. द्वैत कशाचं? द्वैत आलं की संशयात. कारण द्वैतात भयम अशी श्रुती आहे की जेव्हा आमच्या अंतःकरणामध्ये द्वैत येतं तेव्हाच भयाला सुरुवात होते. म्हणजे आपले सद्गुरू आहेत किंवा आपली आराध्य देवता आहे. तर ज्ञानेश्वर माऊली आहे, आमची ज्ञानेश्वरांवर श्रद्धा आहे, आमची गजानन महाराजांवर श्रद्धा आहे, आमची साईबाबांवर श्रद्धा आहे. मग साईबाबा कोण होते? मुसलमान होते का हिंदू होते? कुणी म्हणतं मुस्लिम होते, कुणी म्हणतं हिंदू होते. मग त्यांनी रामाची का भक्ती केली? मग तिथे मुसलमान लोक अजूनही त्यांच्यावरती ती चादर का घालतात त्या समाधीवर? मग त्यांना मलिदा का देतात? म्हणजे हे सगळे मुसलमानांचे सण का करतात? मग हिंदूंनी भजावं की मुसलमानांनी भजावं? अरे कशाला पाहिजे? आपण मानलेले सद्गुरू आहेत त्यांना नुसतं भजावं, ते हिंदू असो की मुसलमान असो. ते एकदा त्यांच्या ठिकाणी श्रद्धा ठेवली आहे, ती श्रद्धा जशीच्या तशी राहावी. मग ज्ञानेश्वरांचं चरित्र असं का? त्यांच्या चरित्रात असं का घडलं? ते असं का वागले? मी आपल्याला सांगितलं पूर्वी. मी माझ्या गुरूंना विचारलं की अक्कलकोट स्वामी महाराज वस्त्र का धारण करत नाही? 4 लोकात हिंडायचं आहे तर 4 लोकांसारखं राहावं, त्यांनी ते असे का राहत नाहीत?
ते म्हणाले, हे बघा त्याचा विचार करायला तुम्ही अजून पुष्कळ लहान. हे प्रश्न तुम्ही विचारत का? त्यांनी विषय सोडून दिला. त्याचं कारण आहे ते का ह्याचा संशय किंवा याचा प्रश्न विचारण्याकरता तुमची बुद्धी तेवढी प्रगल्भ पाहिजे ना. त्यांना जाणण्या एवढी बुद्धी प्रगल्भ झाली की त्याचं उत्तर तुम्हाला मिळेल. आणि जोपर्यंत बुद्धी प्रगल्भ नाही तोपर्यंत तुम्हाला उत्तराची काही फारशी आवश्यकता नाही. का नाही? आपण म्हणू असं कसं, आमच्या संशयाचं निराकरण केलं पाहिजे, संशयाचं प्रत्येक संशयाचं निराकरण केलंच पाहिजे अशी काही आवश्यकता नाही. का आवश्यकता नाही? कारण संशय अनंत आहे. कशा कशाचं निराकरण कर, कुठेतरी थांबा आणि चालायला लागा. कारण आम्ही जर थांबलो, संशय कोण घालवणार आहे? आमचा आम्ही घालवणार, दुसरा नाही. अहो तो कितीही बोलला, तो रोज सांगत राहिला आम्हाला 4 तास 5 तास, आमचा संशय जाणार आहे का? नाही जाणार. ज्या दिवशी आमच्या अंतःकरणातून संशय जायचा असेल त्या दिवशी तो आमच्याच मुळे जाणार आहे, दुसऱ्यांनी सांगितल्याने जाणार नाही. ठीक आहे, संशयाचं कोणत्या निराकरण करावं? काहीतरी अभ्यास करतोय, काहीतरी त्याला कळत नाही आहे, त्या विषयात तो अडलाय, तो विषय समजावून सांगायचा करावं. पण मला असं वाटतं, तुला जेव्हा वाटायचं तेव्हा वाटेल आणि जिथपर्यंत वाटायचं आहे तिथपर्यंत वाटेल. कारण ती स्थिती नाही. म्हणजे आज गीता जयंती आहे म्हणून आजच तुम्हाला सांगते. मी आप्पांना म्हणलं, आप्पा मला ब्रह्मसूत्र फार आवडतं, मला गीता काही एवढी आवडत नाही. विद्वान आहात म्हणाले. त्यांनी एवढंच उत्तर दिलं मला. ते म्हणाले, बरोबर आहे, तुम्हाला समजतच नाही अजून गीतेची गोडी काय आहे ही जोपर्यंत समजली नाही तोपर्यंत तुमच्यासारखा अशीच बडबड करणार. आणि म्हणून त्यांनी एवढंच उत्तर दिलं. त्याच्यावर ते मला समजवायला गेले नाही. तुला गीता कशी आवडत नाही असं कसं होईल? भगवंतानी काय लिहिलं आहे ते तत्वज्ञान, ते तुला आवडत नाही असं होणंच शक्य नाही. ते आवडलंच पाहिजे, अजिबात नाही. त्यांनी कधीही प्रश्न, त्याच्यावरती मला शहाणपण किंवा माझी बुद्धी सुधारावी याकरता त्यांनी काही प्रयत्न केला नाही. ते म्हणजे यांच्या गुणांनी सुधारतील तेव्हा सुधारू द्या, नाही तर आहेत तसे राहतील. म्हणजे सांगण्याचा हेतू असा आहे की आम्हाला शहाणे करू शकतो, दुसरा कोणी करू शकत नाही. म्हणून आपल्याकडे अध्यात्मात सुद्धा म्हणतात की आपल्याला सुधारणा आपली किती करून घेता येते, त्याला आकाश हीच मर्यादा आहे, स्काय इज द लिमिट. पण दुसऱ्याला एक पाऊल सुद्धा पुढे टाकायला आपण लावू शकत. आपण कुणी जर असं म्हटलं की अहो मला तुमच्यामुळे, आपल्यामुळे होत नाही त्याच्यामुळे, म्हणजे माझं याच्याकरता व्यवहारातलं दुसरं एक पातळ तत्त्वज्ञान आहे की कुणीतरी आपल्याशी चांगले बोलतात, आपल्याशी सगळे चांगली मैत्री ठेवतात, लोक आपल्याला उपयोगी पडतात, लोक आपल्याशी प्रेमाने वागतात. याचा अर्थ आपण चांगले आहोत असा नाही आहे, ते चांगले आहेत असा आहे. की ती माणसं चांगली आहेत, काय गरज पडली आहे त्यांना आपल्याशी चांगलं वागायची? त्यांना काही गरज पडलेली नाही. त्यांचं चांगुलपण आहे म्हणून ती आपल्याशी चांगली वागत, आपण चांगले आहोत म्हणून नाही वागत. हे चांगुलपण आहे, हे दुसऱ्याचं आहे. तसं आहे ते की मी फार चांगला म्हणून लोक मला चाहतात, म्हणून माझा लोकसंग्रह आहे असं नाही. ती माणसं चांगली आहेत. कारण अहो सगळे सगळ्यांच्याकरता चांगलं करत असतात, पण सगळ्यांच्याकरता चांगलं केलेल्यातलं चांगलं कोण किती लक्षात ठेवतात? काही विसरून पण जातात. आपण कितीही चांगले वागलो तरी तो मनुष्य जर उपकार म्हणा, चांगुलपण म्हणा, मैत्री म्हणा, सौहार्द म्हणा, ज्या पातळीवर असेल तरी जर मानलंच नाही तर त्याला तुम्ही काय करणार? म्हणजे ते त्याचं चांगुलपण जागृत व्हायला पाहिजे. आम्ही चांगले आहे म्हणून घडत नाही, तसं आहे ते. हे सत्पुरुष कधी आम्हाला शिकवायला जात नाही, ते सांगून ठेवतात. तुम्हाला पटलं असं आहे, आमची पातळीच जर खाली असेल तर आम्हाला आमचंच सुधारून त्या वरच्या पातळीवर यावं लागेल, तेव्हाच आम्हाला ते काय चांगलं आहे ते कळेल. आणि म्हणून ते म्हणतात की ध्यानाला तो दिसत नाही तरी ध्यान करा, तो आम्हाला समजत नाही तरी त्यालाच समजून घ्या, तो अचिंत्य वाटतो तरी त्याचंच चिंतन करा. कोणत्या तरी दिवशी चिंतनामध्ये तो आम्हाला कळेल अशी स्थिती येईल. आणि म्हणून ते म्हणतात द्वैताच्या भेणे अंतरी. चाललाय काय विषय? त्याला द्वैत धरून वेगळं करू नका, त्याला वेगळं टाकू नका. वस्तू न पाहिजे तरी तेणे समाधान उरी कदा असेची ना. कारण हे जे द्वैत आहे म्हणजे सारखा एकाचे दोन, दोनाचे चार, चाराचे आठ फाटे फोडत राहायचं.
म्हणजे जसं आपण ते टी व्हीवरचं IVM लोकमत चर्चा म्हटलं की तास बरंच दळण सुरू झालं अक्षरशः दळण सुरू होत. एकाने एक फाटाफाटाचा दुसऱ्याने दोन तीन चार, म्हणजे सगळ्याच्या शेवटी ते कोण जो समारोप करतो तो काय करतो तो त्याचा त्याला माहिती, आणि लोकांपर्यंत काय त्याचा संदेश जातो तोही त्या बिचाऱ्या टी व्हीलाच माहिती. कारण हे रोज दळण आहे, रोज एक नवीन विषय घ्यायचा, रोज एक सुरू कर. म्हणजे त्यांनी जे सांगितलं आहे ना की प्रत्येक विषय हा संशयात पाडणं ही बुद्धी कुणाला येते. म्हणजे आम्ही ज्या सगळ्या पत्रकारांना फिफ्थ कॉलमिस्ट म्हणतो की बदनाम आहे ना हा विषय, की ही पत्रकारिता बदनाम पत्रकारिता आहे. ही बदनाम पत्रकारिता अशीच आहे की मनुष्याला योग्य दिशेकडे ती नेतच नाही, ती भलत्या दिशेकडे नेते. म्हणजे एकेकाळी त्यांना अण्णा हजारेंना वरती नेऊन शिखरावर नेऊन बसवायचं होतं, त्यांनी अगदी त्यांना सगळं वर उचलून ठेवून दिलं, आणि आता त्यांना तिथे ठेवायचं नाही आहे. त्याबरोबर आता त्या अण्णा हजारेंची प्रत्येक बातमी विरुद्ध येते, त्यांच्या बाजूची बातमीच येत नाही. त्यांना कोणी, म्हणजे थोडक्यात काय की हे सगळं मीडिया आपले खेळ करतं. हे का करतं, हे कोण करतं, हे त्यांनी आपल्याला हे सांगितलं. हे द्वैत, हे आपलं मन असंच खेळ करतं. प्रत्येक क्षेत्रात, प्रत्येक संबंधात, प्रत्येक विषयात अभ्यास करायला गेलो, हेच कशाला वाचायचं, आता पण ते वाचू. म्हणजे आता हा विषय झाला, आता दासबोध आहो अजून इतके दिवस झाले तरी 7व्याच अध्यायाचा आहोत आपण, मग त्यापेक्षा हा दिव्य सोडून आता दुसरा कुठला तरी ग्रंथ घेऊया. म्हणजे हे काय आहे की मन तिथे थांबत नाही. मन तिथे कशामुळे, द्वैत आहे बुद्धीमध्ये. की द्वैत का आहे, अहो याच्यासारखे इतके ग्रंथ आहेत, याच ग्रंथात इतके दिवस घालवल्यावर आपले दुसरे ग्रंथ कधी कळायचे, म्हणजे गेला फुकट. म्हणजे हे जे आहे ना हा सगळा द्वैताचा विचार आहे. म्हणून द्वैताच्या भेणे अंतरी वस्तू न पाहिजे तरी तेणे समाधान उरी कदा, मन संतुष्ट होऊ शकत नाही. म्हणून सवे लाविता सवे पडे, सवे पडता वस्तू आतुडे, नित्यानित्य विचारे घडे समाधान. आपणच आपल्याकडनं उभं करायचं, आपण आपल्याकडनं छेद द्यायचा, त्याच्यापेक्षा नित्य अनित्याचा विचार करावा आणि पुढे जाऊ. वस्तू चिंतिता द्वैत उपजे, सोडी करिता काहीच नुमजे, शून्यत्व संदेही पडिजे विवेके विण. तेच पुन्हा चिंतनातही तेच केलं की चिंतन सोडलं तरीसुद्धा काय होईल म्हणाले, आम्हाला काहीच उलगडा होत नाही आणि आमची बुद्धी भ्रमते. म्हणाले शून्यत्व संदेही. मी आपल्याला त्याचं एक उदाहरण, फक्त व्यक्तीचं नाव सांगत नाही, पण केवळ तत्त्वज्ञानाचा कीस 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 पाडत बसणं, किती हौस, त्याची हौस आहे. आणि अर्थात विद्वत्ता आहे, बुद्धी आहे, अधिकार आहे, सगळं आहे. पण त्यांनी झालं काय की माणूस भ्रमला. आज मोठा माणूस आहे समाजामधला, पण त्या तत्त्वज्ञानाच्या अशा हा द्वैताचा प्रभाव आहे की त्या द्वैताच्या प्रभावाने मनुष्याला आपण काय बोलतो, आपण काय करतो, आपण कशाची चर्चा करतो, ते सगळं बुद्धीच्या पलीकडे जात. नुसते तर्काचे खेळ चालू राहिले ना तर ते तर्काचे खेळ मनुष्याला पुढे जाऊ देत नाही, त्याचं नुकसान भोगावं लागतं. आणि म्हणून त्यांनी इथे सांगितलं की तर्क नाही, सगळं सोडा, आणि काही जरी पटत असलं नसलं कुठेतरी सुरुवात करा. ही अस्तिकता का राखा. आपल्याकडे काय, आपण एवढे ग्रंथ घेऊन बसतो, खेड्यापाड्यात काय कोणाला ग्रंथ आहे का काय, पण त्याला त्या दगडाला नमस्कार कर म्हटलं की येऊन सगळे डोकं आपटणार. लहान पोरगं डोकं आपटत नसेल तर आई डोकं घेऊन दान दिली त्याचं डोकं आपट. का हा संस्कार झाला पाहिजे की कुठेतरी डोकं टेकलं पाहिजे. तर कोणत्या ना कोणत्या तरी प्रकाराने तो संस्कार पुढे नेलाच पाहिजे. का नेला पाहिजे, आम्हाला या जगात आधी नीट राहायचं आहे म्हणून नेलं. पुढचं सोडून द्या म्हणाले, पुढं काय व्हायचं असेल ते होईल, पण या जगातलं आमचं जीवन व्यवस्थित जाण्याकरता सुद्धा आम्हाला या द्वैताच्या संदेहातून बाहेर यायलाच पाहिजे. आणि म्हणून विवेक धरावा. ज्ञान 5:30 झाले की सांगा, झाले का. हां, ज्ञाने प्रपंच सारावा, अहंभाव ओसरावा परितो ओसरेना. म्हणून विवेकाची कास धरावी, ज्ञानाने प्रपंच सारावा, ज्ञानाने प्रपंचामधली आसक्ती दूर करावी. त्यामुळे हळूहळू अहंकार कमी होत जातो. परितो ओसरेना, अहंभाव ओसरावा परितो ओसरेना. का, कारण हे द्वैत आहे. तोपर्यंत विवेक धरला तरी विवेक टिकत नाही. ज्ञानाने प्रपंच दूर सारायला निघालो तरी प्रपंचापासून दूर जात नाही. मी गेल्या वेळी म्हटलं तसं आमच्या हैदराबाद बाजूला ही गोसावी जमातच आहे की ज्यांनी संन्यास घेतला आणि पुन्हा मागे आले.
म्हणाले अहंभाव ओसरावा म्हटलं तर अहंकार जात नाही, म्हणून परब्रह्म ते अद्वैत कल्पिताच उठे द्वैत. इथे आपण थांबू की म्हणून परब्रह्म कसं आहे, अद्वैत एकटं एक आहे. एक लक्षात घ्या, हे माधव संप्रदाय पक्के द्वैती आहेत समर्थ, पण त्यांनी द्वैत तत्वज्ञानाची भलावण केलेली नाही आहे, ते अद्वैतच सांगतात. म्हणजे तेथे हेत आणि दृष्टांत काहीच न चाले. हेत म्हणजे कारण आणि दृष्टांत म्हणजे कुठल्या ना कुठल्या तरी प्रकाराने विषय समजून घेण्याकरता आम्ही जसे मराठीत दृष्टांत शब्द वापरतो तसाच तत्त्वज्ञानात वापरतात. की एखादं उदाहरण दिलं, एखादी गोष्ट घेतली, एखादी घडलेली घटना घेतली, त्यांनी परमात्मा कळणार नाही. म्हणून त्यांना सांगायचं आहे परमात्म्याचं अद्वैत का, कारण आम्ही त्याच्याशी एकरूप आहोत. तोच आमच्या इथे बसलेला आहे. आम्ही त्याला सोडून बाहेर गेलो तर आम्ही समाधानी होणार नाही. आम्ही त्याला सोडून बाहेर गेलो तर आम्ही स्थिर होणार नाही. आम्ही त्याला सोडून बाहेर गेलो तर आमचं मन एका चांगल्या दिशेने म्हणजे विवेकाने व्यवहार करणार नाही, ते संशयात पडेल. आणि संशयात्मा विनश्यती असं गीताकारांनी आपल्याला सांगितलं की ज्याच्या अंतःकरणात संशय आहे त्याचा विनाश अटळ आहे, की संशयाने मनुष्य जीवन जगू शकत नाही. असो, आपण आता इथे थांबूया.